आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध. ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा. नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना गेले काही महिने आणि आता पुढे येणारे काही महिने यामध्ये खूप बदल आपल्याला दिसायला लागेल. मुख्य म्हणजे देवांचाही गुरु असणारा जो बृहस्पती आहे तो या महिन्यात आपल्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. या प्रवेशाने सर्व काही आनंददायक होण्याची चिन्ह याच्यामध्ये दिसून येत आहे. सगळ्या गोष्टी सहज घडत जातील. आपण मनात आणलं, थोडे प्रयत्न केलेत आणि त्या गोष्टी घडल्या, असा अनुभव या महिन्यात तुम्हाला येईल. ज्या आशीर्वादाने न होणाऱ्या गोष्टी किंवा अडून राहिलेल्या गोष्टी सहज घडतात, अशा गोष्टी या महिन्यात घडायला सुरुवात होईल. त्याची चुणूक तुम्हाला दिसेल आणि पुढे त्या गोष्टी सुद्धा मोठ्या असतील तर त्या सुद्धा घडू शकतात. असा हा बृहस्पती तुमच्या राशीला या महिन्यात प्रवेश करत आहे. ह्या राशी बदलांनी अनेक राशींना त्याचा फायदा सुद्धा होणार आहे, पण आपल्या राशीला जास्त होणार आहे. प्रकृतीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर पूर्वीपेक्षा नवीन उत्साह आणि जोम, कामाच्या बाबतीत ऊर्जा आणि नवीन नवीन गोष्टी करण्याकडे कल असा तुम्हाला या महिन्यात जाणवायला लागेल. पूर्वार्धात त्याचा विशेष जोर राहील, उत्तरार्धात त्या मानाने 5-10% कमी राहील, पण तरी सुद्धा तो ओघवता प्रवास चालूच असेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रकृतीमध्ये मला खूप काही त्रास किंवा काळजी करण्याचं कारण काहीच दिसत नाही. उद्योगधंद्याच्या बाबतीत म्हणाल तर स्पर्धा ज्या आहेत कामातील, त्या स्पर्धांबद्दल तुम्हाला थोडी चिंता राहील. कारण आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा आहे. नोकरी असो, स्वतःचा उद्योग असो, अन्य काही धंदा असो. पण ही स्पर्धा तुम्हाला थोडीशी काळजी करायला लावेल. पण कमी काही असणार नाही किंवा कामाबद्दल काही तक्रारही असणार नाही. पण स्पर्धेमुळे, वाढत असलेल्या स्पर्धेमुळे थोडी चिंता तुम्हाला राहणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत, एजंट लोक जे आहेत, त्यांना या महिन्यात फळ चांगलं मिळेल. म्हणजे त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ जे आहे ते त्यांना चांगलं मिळेल. कारण हा व्यवहार असा आहे, जसे व्यवहार होतील तसं त्यांना फायदा होत जातो. तसे जास्तीत जास्त व्यवहार या महिन्यात झाले म्हणजे तुम्हाला एजंट लोकांना किंवा ट्रेडिंग करणाऱ्यांना फायदा जास्त होतो. तसा हा महिना या लोकांना विशेष अनुकूल असं दिसून येतोय. कामाची कमतरता राहणार नाही. केलेल्या कामाचं आणि उत्साहाचं चीज होईल. जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांना नवीन संधी नोकरीसाठी चालून येतील. नोकरीमध्ये स्पर्धा तर राहीलच, पण त्या संधी चालून येतील ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि अशा संधीचा आपण नक्की फायदा घ्यावा असा मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना थोडीशी चिंता सतावते. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या शिक्षणात विलंब होईल असं दिसतं. म्हणजे परीक्षेमध्ये काहीतरी अडथळा, कोणत्या तरी कारणाने परीक्षा पुढे जाणं किंवा परीक्षेची वेळ अमुक असेल त्या दिलेल्यापेक्षा 1 तास उशिरा सुरू होणं, अशा कारणाने थोडंसं त्रस्तता किंवा टेन्शन विद्यार्थ्यांना येईल असं दिसून येत आहे. पण याचा परिणाम आपल्या अभ्यासावर किंवा आपल्या लिखाणावर होऊ द्यायचा नाही आहे.
या गोष्टी अशा छोट्या मोठ्या घडतात कधी कधी, पण आपण आपलं उद्दिष्ट साध्य करायचं आहे म्हणून शिक्षण घेत असलेल्या मुलांनी याचा जास्त विचार किंवा चिंता अजिबात करू नये. आपण परीक्षेला जाणार आहोत. गेल्यानंतर परीक्षा 2च्या ऐवजी 3ला सुरू झाली तरी आपण आपलं काम करून घ्यायचं, एवढं उद्दिष्ट आपण ठेवा. टेन्शन मात्र घेऊ नका. कौटुंबिक परिस्थितीमध्ये मात्र तुमच्या या कुंडलीमध्ये, वृषभ राशीच्या कुंडलीमध्ये आनंदाचे क्षण येतील. प्रवास किंवा तीर्थयात्रा अशासाठी तुम्ही कुटुंबासहित कुठेतरी जाल किंवा मित्रमंडळींसकट कुठेतरी जाल असं दिसून येतोय, पिकनिक किंवा अन्य काही कारणाने. तर अशा संधी आपण जरूर फायदा घ्या आणि अशा संधीचा तुम्ही वापर करून घ्या. काळजी करायचं कारण नाही आहे प्रवासात किंवा अन्य ठिकाणी सुद्धा, पण जेव्हा मोठा समूह असतो तेव्हा थोडे गैरसमज होतात, त्याच्याविषयी मात्र आपण काळजी घ्या. कठीण प्रसंगी आपली मित्रमंडळी, भावंड आपल्यासाठी धावून येतील, हेही मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. उत्पन्नाचं साधन जे आहे ते उत्पन्नाचं साधन तुम्हाला योग्य तो मोबदला देत राहील आणि अचानक पूर्वीचं येणं जे आहे ते समोरून तुम्हाला येईल. कारण काही गोष्टी अशा असतात की एखाद्या ठिकाणून किंवा एखाद्या व्यक्तीकडून येणं यायचं आहे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष करत आहोत. त्यावेळेला काही गोष्ट घडली नाही, पण अचानक या महिन्यात समोरून त्या गोष्टी घडून येतील किंवा समोरून विचारणा होईल आणि तुमचं जे देणं आहे ते तुम्हाला मिळून जाईल, असं या ठिकाणी दिसून येत आहे. वृषभ राशींना अशा सर्व दृष्टीने हा महिना फायदेशीर आहे असं म्हणता येईल. आरोग्याच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे मुलांच्या प्रकृतीकडे आपण जरा जास्त काळजी घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. छोट्या मोठ्या घटना किंवा प्रसंगसुद्धा, पायाला लागलं, अंगठ्याला लागलं, असे ज्या काही तक्रारी असतील त्यांच्याकडे सुद्धा योग्य लक्ष द्या आणि त्याच्यावर वेळीच उपाययोजना करा. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.